प्रयोग करणार आहे त्याची बिटाडिन आपण इथे वापरणार आहोत. आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. थोडक्यात टॉक्सिनचं काम करणार आहे याच्यामध्ये. जे आपण रेग्युलर ह्याच्यात बऱ्याच ह्याच्यात पोटात जातात. हो, आणि रासायनिक खत, कीटकनाशक, हवेतलं प्रदूषण, पाण्यातलं प्रदूषण. आपण जरी नळाचं पाणी पित असो, पाईपलाईन आहे ती किती ठिकाणी गळलेली आहे किंवा त्याच्यात ड्रेनेजचं पाणी येतं आपल्याला माहितीच नाही. काहीच माहिती. आणि ड्रेनेजच्या लागूनच आहेत सगळ्या शहरात. आज इंदोरमध्ये बघा कितीतरी 10 ते 15 लोक मेलेत. हां, काय झालं, ती संडासची लाईन आणि पिण्याच्या पाण्याची लाईन म्हणजे एकत्र झाली आणि ते घाण पाणी लोकांना आणि प्यायला. मध्यंतरी पण ते नाही का काहीतरी निघालं की छोटं कुठेतरी विहिरीतलं पाणी येत होतं पुण्यात काहीतरी हो. हे प्रॉडक्ट जर आपण 3 ते 6 महिने जर घेतलं तर आपल्या शरीराला पूर्णपणे क्लीन करायचं काम करतं. तांदूळ टाकले होते, तांदूळ आता काळे होत चालले. असं ते आपल्या पेशींना खराब करायचं काम करतं विषद्रव्य, टॉक्सिन. आणि मग ज्या एरियातल्या पेशी जास्त खराब होईल त्या एरियामध्ये आजार पण येतो. काळ्या ह्याच्यामुळे झालं हायवेमुळे आता हे जर नळाखाली जर धुवून काढलं तर काळं निघत नाही. आता मग आपण हे पोळात जर टाकलं तांदूळ परत सफेद होणार आणि हे पाणी पण सफेद होणार. सफेद म्हणजे याचा जसा कलर आहे तसा त्याचा कलर होणार. आता जसं जसं आपण हे पोळात घ्यायला सुरुवात करू पहिल्या 3 ते 4 दिवसामध्ये आपल्या शरीराची सगळी घाम बाहेर. तुम्हाला घाम जास्त आहे, ब्लॅग्युला जास्त आहे, टॉयलेट 2-3 वेळा होणार. याचा अर्थ काय झाला ते साफसफाई बाहेर पडायला. साफसफाई करायचं काम मी केलं. असा कलर आहे दुधासारखा, थोडं गोड आहे प्यायला. थोडं मी याच्यात टाकलं तरी हे काय होणार, ही स्वच्छ करायची प्रक्रिया चालू होणार याच्यामध्ये. बघा झालं. बघा हे पूर्ण पाणी तुम्हाला स्वच्छ दिसतं. थोड्या वेळाने तांदूळ पण सफेद होतो अख्खीच्या अख्खी. याच्या जोडीला अजून एक ज्यूस आहे आपल्याकडे, संजीवनी ज्यूस आणि शिबकता. हे 2 जोडी अशी की तुम्ही कुठल्याही आजाराला देऊ शकता. कुठल्याही आजाराला, अगदी कॅन्सरला सुद्धा. हो ना. संजीवनी ज्यूस सकाळी घ्यायचा आपल्याला उपाशी पोटी 15 ml आणि हे रात्री जेवण झाल्यावर घ्यायचं 15 ml. दोन्ही वेळेस आपल्याला 1-1 ग्लास गरम पाणी प्यायचं. त्याला पहिल्या महिन्यातच फरक पडायला सुरुवात. 4-5 दिवसापासूनच तो माणूस सांगायला सुरुवात करतो. फ्रेश वाटायला लागलं, जेवण चांगलं लागलं, पोट साफ व्हायला लागलं, हातपाय झोप चांगली लागली. असे मिरॅकल रिझल्ट देणारे थोडासा. शुगर डायबिटीज साठी आहे का? तांदूळ परत सफेद. इथं समोरच रिझल्ट. हां, समोरच